महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी त्याने पुढे सरसावला आणि तेवढा झपाट्याने तो मध्यरेषेकडे उडी मारून तिकडे पलीकडे गेला. सुदेश कुळे पुनश्च एकदा मुंबईसाठी साथीच्या साथी खेळाडू आता रायगड डायनामोसचे परत एकदा मैदानामध्ये झेपावलेला आहे. पुढे सुदेश कुळे परतला आहे. सुदेश कुळे आता आरिफ सय्यद आता बहुधा बऱ्याच सामन्यात आपण पाहिलेलं आहे कमी डिफेंडर असताना रेडर बाद होतो. 7 खेळाडू असताना तो गारद होत नाही, पण कमी खेळाडू असताना अनेक रेडर बाद झालेले आहेत. छाया निश्चित, कारण खोलवर चढाई टाकावी लागते आणि या हा गौरी कॉर्नर पाटील. त्याची जागा सोडता नाही होती, तो सरकत जात होता. ते पहा टिंबा. मुंबईचे केवळ 3 खेळाडू शाबूत 4 बाहेर आणि रायगडचे साथीच्या साथी. सत्य पे सत्ता हात में है रायगड मी डायनामोस. सांगत होते राहुल, 3 खेळाडूंमध्ये जर आपली प्लेस सोडून तुम्ही सरकला चढाई पण तुम्हाला दाबत सगळा खेळाडूंना एका कोपऱ्यात आणून तुम्हाला आउट करणार. निश्चितपणे आणि त्या प्रयत्नात तुम्ही सेल्फ आउट देखील होऊ शकता. मैदानाच्या अगदी बाहेर बरोबर तुमचा आहे. पाय जाऊ शकतो. प्रेशर वाढवत आहे रायगडचा संघ. हळूहळू त्यांचा विळखा आवळत आहे या सामन्यावर. 5 नंबरचा आरिफ सय्यदचा पडलेला आहे. चहूबाजूने कोल्यांचा कळप तुटून पडला आहे त्याच्यावर आणि जमीनदोस्त केलेला खरं तर आहे. साखळीतून खालून निसटला होता, पण तिथल्या तिथे तो पडला आणि बाकीच्या सगळ्यांनी टाइमली त्याला पकडलं. आता कप्तान आशिष कोणतेही म्हात्रे. धोका घेता नाही रायगडच्या खेळाडूंनी. आशिष म्हात्रे निसटला. मुंबईचा शेवटचा खेळाडू चढाई करता शिल्लक आहे. त्याला एक बोनस रेषा देऊन त्यांनी तिकडे जाऊन त्याला मारून घेतलं पाहिजे. निश्चितपणे त्याला खेळू द्या त्याची चाल आणि चढेल तुमचं लोन. लोन चढवलं की 2 गुण ताबडतोब मिळतील. हा पहा बोनस मोहवलेला देऊन नाही त्यांनी आशिष चौदा म्हात्रेला. एक खेळाडू त्यांनी पुनश्च जिवंत केलेला आहे. आघाडी 1 गुणाने कमी केलेली आहे. तो पहा आशिष म्हात्रेची चुकलेली पकड आणि परत एकदा गुण मिळवलेला आहे रत्नागिरीच्या रेडरने. रायगडच्या रेडरने माफ करा. 8 नंबर राजेंद्र देशमुख 1 गुण मिळवून 1 खेळाडू बाद करून परत संघाच्या बाजूने आपलं पारडं जड करून परतलेला आहे. हे पहा राजेंद्र देशमुखची उत्कृष्ट उडी आणि आता मुंबई डेव्हिल्सची रेड पट ठोकलेला आहे. दावा केलेला आहे. एकुलत्या 1 खेळाडूने निश्चितच डेअरिंगचं काम आहे. 1 खेळाडू त्याने जिवंत केलेला आहे. पाहूयात आता हा काय करतोय रायगडचा रेडर. परत एकदा राजेंद्र देशमुखने गुण मिळवलेला आहे. परत एकदा एकटा जीव सदाशिव मुंबईचा राहिलेला आहे मैदानामध्ये. उत्तराला प्रत्युत्तर अशी चालू आहे परिस्थिती या ठिकाणी. निश्चितपणे मुंबई म्हणतायत वी विल नॉट गो डाऊन विदाउट अ फाईट आणि लढतायत. लोन चढून देत नाहीयेत. जिकरीचे प्रयत्न. हा पहा स्पर्श आणि जोरदार मारलेली अंदाज तेवढी. बोनस घेतला. पकडलेला आहे आणि 2 खेळाडूंना त्याने बाद केलेला आहे. संयम ठेवायला हवा रायगडच्या खेळाडूंनी. शेवटचा खेळाडू आहे. बोनस पॉइंट देऊन प्लस पॉइंट देताय तुम्ही. परत एकदा कप्तान आशिष म्हात्रेची पकड चुकलेली आहे. इथे धीर एका गंभीर खेळाडूवरून 2दा त्यांच्या लोन वाचला आणि प्लेअर आतमध्ये आले. अशा चुका रायगडला जमणार नाही करून. आणि त्यामुळेच गुणसंख्या बराबर 12-12 असा आकडा गुणफलकावर. उत्कृष्ट कमबॅक मुंबई डेव्हिल्सचा. 1 खेळाडू शिल्लक असताना लढत त्यांनी नक्कीच लोन. चांगला प्रयत्न होता. शेवटच्या खेळाडूंनी अतिशय अटीतटीने असा त्याने एक गुण घेतला आपल्या संघासाठी. आणि नाजूक प्रसंगी छोट्याशा चुका रायगड संघाच्या. हेच या खेळाचे विशेष आहे. शेवटचा खेळाडू पण लढतो आणि आपल्या संघासाठी एक गुण घेऊन येतो. आपला संघ जिवंत करतो. नाही अजून लीडवर गेलं असतं. बरोबर आहे. छाया आणि पाहूयात आता संकेत धुमाळ रायगड डायनामोसाठी. चपळाची लाट पलायन करतोय का नाही. परत एकदा चुकलेली फसलेली रेड. चपळाची लाट पण काय सलाम आहे मुंबई डेव्हिल्सच्या डिफेंडरला. दोघे झपाट्याने सरसावून त्याच्या समोर उभे राहून ठाकले आणि त्यातून निसटणं अवघड. संकेत धुमाळला. पाता पहा छाया मुंबईनी 2 गुणांची आघाडी घेतलेली आहे. 1 खेळाडू केवळ शिल्लक होता. लोन पडत असताना त्याला वाचवून त्याचे आपले 4 खेळाडू आतमध्ये आले. मुंबई 14 रायगड 12. आरिफ सय्यद रायगड डायनामोस साठी. मुंबईचा शेवटचा खेळाडू असेल त्याला बोनस गुण देऊन त्याला लॉजिंग टाकून जाऊ दे.
हात घालायची गरजच नव्हती या ठिकाणी. पण आता पश्चाताप करण्याची वेळ नव्हे. सामन्याची अजून 3.5 मिनिटं बाकी, दुसरा हाफ देखील बाकी. परत या चुका आणि आरिफ सय्यद परत माफ करा, मुंबई डेव्हिल्सचा हा रेडर बाद. आरिफ सय्यद आणि साथीदारांची उत्कृष्ट पकड. हे पहा, सगळे सुलतान डांगे आणि बाकीचे सहकारी त्याच्या मदतीला आलेले आहेत आणि रायगडनी तफावत कमी केलेली आहे गुणाने. राजेंद्र देशमुख रायगडसाठी. पुनश्च एकदा रायगडला लोन देण्याची स्थिती निर्माण झाली. रायगड देऊ शकतो. बघूया या ठिकाणी काय रणनीती वापरतात. पाहूया छाया. परतलेला आहे राजेंद्र देशमुख रायगडचा. आता मुंबई डेव्हिल्सचा उमेश म्हात्रे परत कोचनी एकदा. मॅनेजरनी किती सूचना दिल्या तरी क्रीडांगणावर उपस्थित असलेल्या खेळाडूंनीच हा निर्णय घ्यायचा असतो आणि तसं त्यांनी वागायचं असतं आणि तिथे ऍक्शन घ्यायची असते. बरोबर आहे. वेळेप्रसंगी जर त्याला वाटलं की ही क्लुप्ती जास्त यशस्वी ठरेल तर तो कोचने दिलेला सल्ला झुगारून स्वतःचं तिथे मन लावून विचार लावून तो गुण मिळवू शकतो. नक्कीच. पण जर का तो प्रयत्न यशस्वी ठरला तर नंतर कोचचा रोष देखील त्याला पत्करावा लागतो. पण हाच आहे तो खेळ. पण त्या वेळेला त्याला वाटलेली परिस्थिती ती योग्य होती असाच तो निर्णय आपण म्हणू शकतो. बरोबर. पण सुलतान डांगे. पण ते करताना त्यांनी परिस्थितीची भान ठेवूनच करायला हवं कुठलीही ऍक्शन घेताना. रायगडचे प्रेक्षक आता संघासाठी जोरदार उत्स्फूर्तपणे घोषणाबाजी करत. हा पहा, सुलतान डांगे धडक दिलेली आहे समोर आणि आलेल्या. पोहोचला आपल्या कोर्टमध्ये. हे पहा, समोर आलेल्या डिफेंडरला त्यांनी जोरदार धडक देऊन परतलेला आहे. तो पहा, हाफ हार्टेड प्रयत्न होता मुंबईच्या डिफेंडरचा. आता जाणारच आहेत तर जोरदार प्रयत्न हवा होता. पण असो, सामना पुढे चालत आहे. 1.5 मिनिटं राहिलेला आहे. पकड जुगारून रायगडचा डिफेंडर परत. पुनश्च त्याच गोष्टींची पुनरावृत्ती होते रायगडच्या खेळाडूंकडून. मुंबई शेवटचे 2 खेळाडू असताना रायगडच्या +2 असे 4 खेळाडू जिवंत झाले. परत 2 गुणांची आघाडी. मुंबई 16 मुंबईच्या रायगड खेळाडूंचं 14. पण कौतुक करायला हवं. ते किती अटीतटीच्या सामन्यामध्ये आपला खेळ करून ते एक गुण घेत आहेत. आणि मध्यरेषा चिवण्याचा प्रयत्न रायगडच्या रेडरचा यशस्वी झालेला. हा पहा, त्याचा स्पर्श झालाय कोर्टमध्ये. गुणांची बराबरी परत. मुंबई डेव्हिल्स 16 रायगड डायनामोज 16. अतिशय अटीतटीचा सामना चालू आहे. प्रेक्षकही अगदी त्याच्यामध्ये भारावून गेलेत आणि ते उत्स्फूर्त असा त्यांचा नाद चालू आहे या ठिकाणी. स्पर्श केल्याचा दावा करतोय का पाहूयात मुंबई डेव्हिल्सचा निलेश. सवाई पाटील रायगड डायनामोजचे संघाचं बळ वाढवताना बोनस रेषा शिवून परतलेला आहे. आणि हा पहा, रायगडच्या रेडरला पकडण्याचा प्रयत्न फसलाय मुंबईचा. पुनश्च एकदा शेवटचा खेळाडू मुंबईचा. 20वा मिनिट झालेला आहे. कोणत्याही क्षणी पंचांची शिट्टी वाजू शकते. ही शेवटचीच चढाई असेल पहिल्या हाफ मधली. 1 गुण मिळवल्याचा दावा. पाहूया त्याला जेरबंद करतायत का रायगडचे रक्षक. ही रेड संपली की मध्यांतर आणि पकडलेला आहे त्याला. महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी.